आतला आवाज कधी मोठ्याने बोलत नाही. तो फक्त ऐकायला तयार असलेल्या मनाशी हळूच बोलतो. इनर व्हॉइस सिरीज मधील आजच्या चौथ्या आणि शेवटच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत आतला आवाज ऐकायचा कसा. नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मीकांत संझगिरी. आपलं मनापासून स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनल आवाज लक्ष्मीकांत मध्ये. मित्रांनो, मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं आपण स्वतःला का ऐकत नाही. आजचा विचार त्याच्या पुढचा आहे आणि थोडा वेगळा आहे. तो म्हणजे आतला आवाज ऐकायचा कसा. मित्रांनो, आतला आवाज ऐकायला कोणतीही खास जागा लागत नाही, कोणतीही शांत खोलीही लागत नाही. तो ऐकू येतो जेव्हा आपण थोडा वेळ थांबतो, स्वतःपासून पळणं थांबवतो. मित्रांनो, आतला आवाज ऐकायचा पहिला टप्पा आहे स्वतःशी प्रामाणिक होणं. होय, आतला आवाज ऐकायचा पहिला टप्पा आहे स्वतःशी प्रामाणिक होणं. जे दुखतंय ते दुखतंय असं मान्य करणं, जे जमत नाही ते जमत नाही असं स्वीकारणं. हे मी करू शकतो आणि हे नाही जमत हे प्रामाणिकपणे ओळखून त्याला कृतीत आणणं. मित्रांनो, आपण अनेकदा आतला आवाज ऐकू येत नाही असं म्हणतो, पण खरं सांगायचं तर तो आवाज नेहमीच बोलत असतो. आपणच त्याच्यावर इतर सगळ्या आवाजांचा दबाव टाकतो. कामाचा, लोकांचा, अपेक्षांचा आणि भीतींचा सुद्धा. मित्रांनो, आतला आवाज ऐकायचा म्हणजे लगेच मोठे निर्णय घेणं असं नाही. कधी कधी फक्त इतकंच करायचं असतं. आज मी थकलोय हे मान्य करायचं. आज मला थोडा वेळ स्वतःसाठी हवाय हे ऐकायचं. आणि स्वतःशी बोलताना स्वतःवर जरा दयाळू व्हायचं. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आतला आवाज तुमच्यावर कधीच दबाव टाकत नाही. तो घाई देखील करत नाही आणि तो भीती सुद्धा दाखवत नाही. तो फक्त तुम्हाला तुमच्याकडे परत आणतो आणि तुम्ही त्याचं ऐकलत तर तो तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे घेऊन जायला देखील प्रवृत्त करतो. होय, तुम्ही त्याचं ऐकलत तर तो तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे घेऊन जायला देखील प्रवृत्त करतो. मित्रांनो, आज आपण पाहिलं आतला आवाज ऐकायचा कसा. मराठी व्हॉइस मंथन मधील ही 4 एपिसोडची इनर व्हॉइस सिरीज इथेच संपते. पण हा प्रवास मात्र इथे थांबत नाही बरं का. कारण एकदा का आपण आतला आवाज ऐकायला सुरुवात केली की तेव्हाच खरं आयुष्य हळूहळू स्पष्ट व्हायला लागतं. मित्रांनो, जर हा विचार तुमच्या मनाला थोडासा जरी स्पर्श करून गेला असेल तर समजा तुम्ही एकटे नाही आहात. हीच तर आवाज लक्ष्मीकांत मधील मराठी व्हॉइस मंथनची खरी ओळख आहे, जिथे शब्द हळू बोलतात आणि थेट मनाशी संवाद साधतात. मित्रांनो, जर हा मंथन तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि हो मित्रांनो,
जर हा शेवटचा भाग तुमच्या मनाला भिडला असेल तर या आधीचे 3ही भाग एकदा नक्की पहा, कारण हा आवाज इनर व्हॉइस सिरीजच्या पूर्ण प्रवासात हळूहळू स्पष्ट होतो. या अगोदरच्या सगळ्या एपिसोडची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळ्यात शेवटी दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही या अगोदरचे सगळे एपिसोड देखील पाहू शकता. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या विचारात, पुढच्या आवाजात, आपल्या आवडत्या चॅनल आवाज लक्ष्मीकांतमध्ये. धन्यवाद.